शक्तीची, भाविकांच्या भक्तीची, शेतकऱ्याच्या कष्टाची, मराठीच्या निष्ठेची, संस्कारी शिस्तीची, आधुनिक तत्वाची, लखलखत्या तेजाची, आशा ही देशाची. तुमची आमची भाजपा सर्वांची, तुमची आमची भाजपा सर्वांची, भाजपा सर्वांची. भाजप महायुती आहे, प्रगती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे. आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया ते सर्व पत्रकार बंधू यांचं मी सहर्ष स्वागत करतो. आज भारतीय जनता पार्टीतर्फे आयोजित आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आपण उपस्थित झाला याबद्दल सर्वप्रथम तुमचं सर्वांचा आभार. आपल्या सर्वात माहिती आहे की कालच्या दिवशी भुसावळ नगर परिषदेच्या कामकाजाची सुरुवात माननीय उपनगराध्यक्ष तथा प्रभारी नगराध्यक्ष सौ शैलजाताई नारखेडे यांनी सुरू केलेला आहे. त्यावर अनेकांनी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि त्या प्रतिक्रियाद्वारे गावामध्ये अफवा पसरवण्याचं काम या शहरामध्ये सुरू आहे. काल माजी आमदार आणि भुसावळ नगरपालिकेचे विद्यमान स्वीकृत नगरसेवक संतोष चौधरी यांनी अशा प्रकारे गोष्टी केल्या जणू काही ते उच्च न्यायालय सुप्रीम कोर्टातील ते स्वतः जज आहेत. अशा प्रकारे त्यांनी तिथं बसून शैलजाताई नारखेडे या बेकायदेशीर बसलेल्या आहेत किंवा त्यांना असा अधिकार नाही आहे अशा बतावण्या केल्या. अशा बतावण्या करणाऱ्यांना मी एकच सांगेल की तुमचं कायद्याचं ज्ञान हे कच्चं आहे. थोडे एखाद वेळा कायद्याचं पुस्तकसुद्धा वाचत जा आणि कायद्याच्याद्वारे स्थापित जेही नियम असतील, कायदे असतील, त्या कायद्याच्या आधारे आपल्या शैलजाताई नारखेडे या प्रभारी नगराध्यक्ष झालेले आहेत आणि आम्ही आमच्या कामाची सुरुवात केलेली आहे. आणि ज्यांना असं वाटत असेल की शैलजाताई नारखेडे या बेकायदेशीरपणे तिथं बसलेले आहेत त्यांना माझं जाहीर आव्हान आहे, त्यांनी एक अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे करून पाहावा आणि आपल्या मनाचं समाधान करून द्यावं. काल ते हेही बोलले की नगराध्यक्ष म्हणून गायत्री बंगाळेकर गायत्री बंगाळेकर या नगराध्यक्ष असत्या तर त्यांचं वाहन काढून घेतलं नसतं, त्यांना 1 मे महाराष्ट्र दिनी झेंडावंदनाचा त्यांचा मान काढून घेतला नसता आणि केवळ जात पडताना समितीने त्यांना अपात्र केलं नाही, ते तर तिथं अपात्र झाला. परंतु शासनानं त्यांचा स्पेशल GR काढून त्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे. या सगळ्या प्रिंट आम्ही तुम्हाला वाटणार आहोत. या अपात्र झाल्यानंतर त्यांनी मुंबई हायकोर्टाच्या संभाजीनगर खंडपीठाकडे दाद मागितली. त्याची 5 तारीख होती. 5 तारखेला न्यायालयाने जो आदेश दिला त्या आदेशाचं जर आपण तंतोतंत वाचन केलं तर त्यात स्पष्टपणे असा कुठलाही त्यांच्यावर स्टे म्हणजे त्यांना स्थगिती दिलेली नाही. परंतु स्थगिती मिळालेली आहे, नगराध्यक्ष गायत्री गौरीच आहे, अशा ज्या अफवा पसरवल्या जात आहेत ह्या केवळ न केवळ तिथं अजूनपर्यंत त्यांचा जो मलिदा अडकलेला आहे तो खायचा प्रयत्न आहे त्यांचा. गायत्री गौर या अपात्र झाल्यानंतर त्यांचा 4 अफवा श्रीमती शैलजाताईकडे आलेला. यापूर्वी मी स्वतः प्रभारी नगराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. रमण घोडे हे दीर्घ सुट्टीवर गेल्यानंतर मला उपनगराध्यक्ष असताना प्रभारी नगराध्यक्ष चान्स मिळाला. तेव्हा असं कुठल्याही प्रकारचं देवाणघेवाण म्हणजे चार्ज द्या त्या धोका द्या असं काही झालेलं नाही का तसा काही कायदाही नाही, तसा नियमही नाही. परंतु ह्या वेळेला जिल्हाधिकाऱ्यांनी 57(2) प्रमाणे त्यांना नोटीस दिली. नोटीस दिल्यानंतर त्यांनी 24 तासाच्या आत तो 4 अपात्र झाल्यामुळे त्यांनी द्यायला पाहिजे होता. त्यांच्या घरी नगर परिषदेचा माणूस गेला. त्यांच्या घरी असताना सुद्धा त्यांनी तो पत्र घेतलं नाही जिल्हाधिकाऱ्यांचं, भित्तीवर चिटकू दिलं नाही, बाय पोस्ट घेतलेलं नाही आहे. त्यांना अखेर त्यांच्या ईमेलवर टाकावं लागलं आणि या सगळ्या प्रकारचे रिपोर्टिंग जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले. हा त्यांना एक संधी होती की त्यांनी स्वतःहून हा चार्ज दिला पाहिजे होता, परंतु त्यांनी तसं मन मोठं ठेवलं नाही. आता आपण नुकत्याच बंगालच्या निवडणुका पाहिल्या असेल, त्यात ममता दिदीसुद्धा अशाच निवडणुका हारल्यानंतरही मीच मुख्यमंत्री
आणि मी राजीनामा देणार नाही, त्यांनी आशा केल्या होत्या. तशाच प्रकारचं वर्तन काहीसं भुसावळमध्ये ममता दिदीची भूमिका ही गायत्री दिदींनी निभवलेली दिसते. त्या अपात्र झाल्यानंतरही त्या स्वतःला अपात्र मानण्यास तयार नाही आणि मीच नगराध्यक्ष आहे असं ठासून बोललं जात आहे. तर हे सर्व चुकीचं आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचा जोपर्यंत न्यायालयाचा आदेश येत नाही तोपर्यंत त्या माजी नगराध्यक्ष आहेत. 5 जुलै रोजी 14 जुलै रोजी न्यायालयाचं कामकाज चालेल. त्या न्यायालयाच्या कामकाजामध्ये जेही निर्णय लागेल त्या निर्णयाला अनुसरून यांचं पद राहील किंवा पुढच्या प्रक्रिया राहील. जो त्यांनी 5 तारखेला न्यायालयाने जो आदेश दिला त्यात स्पष्टपणे लिहिलेलं आहे की नगराध्यक्षांची निवडणूक ते इतर ज्याही प्रक्रिया असतील ह्या न्यायालयाच्या आदेशावर अवलंबून जाते. म्हणजे कोणत्या ही जी केस चालू आहे ह्या केसच्या निकालावर अवलंबून आहे. उद्याच्या दिवशी 5 तारखेला जर यदा कदाचित कोणता दुसरा निर्णय लागला तर त्या निर्णयाची अंमलबजावणी होईल. परंतु आज रोजी कुठल्याही प्रकारची स्थगिती नसल्यामुळे गायत्रीताई ह्या प्रभारी नगराध्यक्ष झालेल्या आहेत आणि त्यांनी आता सुरुवात केलेली आहे. शैलजाताई आता त्या गायत्रीताई वारंवार आल्यामुळे काही शब्द झाले नाही. त्याला असो, आमच्या शैलजाताई ह्या प्रभारी नगराध्यक्ष म्हणून तिथं काम करत आहे. येणाऱ्या आठवड्यामध्ये आम्ही नगरपालिकेची सर्वसाधारण सभा सुद्धा घेत आहोत. कारण आपण बघितलं असेल की सत्ताधाऱ्यांनी एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर 3दा या भुसावळ शहराच्या विविध विकास कामांच्या संदर्भात घेण्यात आलेल्या सर्वसाधारण सभा विनाकारण तहकूब करण्यात आलेल्या. त्याच्या पाठीमागचं कारण अद्याप समजलं नाही. त्या पत्रकार परिषदेत त्याच्यामध्ये पत्रकारांना सुद्धा मज्जाव करण्यात आलेला होता हे आपल्यास माहिती आहे. परंतु येणाऱ्या सर्वसाधारण सभेत आम्ही सर्व पत्रकार बंधूंना प्रवेश देणार आहोत, सन्मानानं त्यांना बसवणार आहोत. तसेच संपूर्ण शहरभर जी बैठक होणार आहे तिचं लाईव्ह प्रसारण आम्ही संपूर्ण भुसावळकरांना दाखवणार आहोत. सर, एक सवाल था. 2 मिनिट. तर अशा प्रकारचं कामकाज आपण करत आहोत. त्यानंतर त्यांनी आमच्या काही नगरसेवकांना धमकवण्याचा प्रयत्न केला की 7 नगरसेवकांना मी अपात्र करणार आहोत. मी त्यांना जाहीर आव्हान देतो, तुमच्यात हिंमत असेल 7 जाऊ द्या, पुन्हा एका नगरसेवकाला तुम्ही अपात्र करून टाका. उलट पक्षी आजपर्यंत महिला म्हणून आम्ही पुष्पा चौधरी यांची एक आमच्या मनात आदर होता. त्यांनी नगरपालिकेच्या सभागृहामध्ये आमच्या महिला नगरसेवकांची धक्काबुक्की करून गैरवर्तन केलेलं होतं. त्याचे व्हिडिओसुद्धा आजही आहे. परंतु आम्ही आतापर्यंतही त्यांच्या विरोधामध्ये अशी कुठलीही अपात्रतेची कारवाई केली नाही. परंतु आज त्यांनी जर आमचा नगरसेविकेच्या संदर्भामध्ये असं विचार करून जर अशा अर्ज देत असतील तर निश्चित पुष्पा चौधरी यांच्या विरुद्ध अपात्रतेचा प्रस्ताव आम्ही नक्की देणार आहोत. त्यांचे एव्हिडन्स म्हणून त्यांचे नगरपालिकेतले जेही व्हिडिओ असतील ते व्हिडिओ देऊ आणि त्याच्याद्वारे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे न्याय मागण्याचं काम करणार आहोत. दुसरं, ह्या शहरामध्ये फेसबुक असो, व्हॉट्सअप असो, ह्या विविध समाज माध्यमांवर विविध प्रकारची अफवा फैलून आणि विविध प्रकारच्या चुकीच्या बातम्या देऊन एक प्रकारचं फेक नेरेटिव्ह पसरवण्याचं काम हे सत्ताधारी म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे सुरू आहे. परंतु भुसावळकर जनता एवढी दूध पुरी नाही. भुसावळकर जनतेला सर्व माहिती आहे की काय चालू आहे, काय चालू नाही. नगरपालिकेच्या माध्यमातून जोपर्यंत 4 आहे तोपर्यंत ह्या भुसावळकरांच्या विश्वासावरच आम्ही काम करणार आहोत. जाती धर्म, जातीभेद किंवा पक्षभेद सगळं विसरून आम्ही या शहरातल्या प्रत्येक नागरिकाचं काम कसं होईल आणि त्याच्यापर्यंत आम्ही कसे पोहोचू याबाबत आम्ही नक्की प्रयत्न करणार आहोत. सावड नगरपालिकेमध्ये सत्तांतर झालं. सत्तांतर झाल्यानंतर निसटत्या पराभव आमच्या उमेदवाराला लागला. परंतु भुसावळकर जनतेने नगराध्यक्ष निवडताना भारतीय जनता पार्टीला बहुमत दिलेलं आहे. आमची एकच अपेक्षा होती की सभागृहामध्ये बहुमताचा आदर केला जावा. कारण नगरपालिकेचं कोणतंही कामकाज हे बहुमताच्या जोरावर चालत असतं. आम्ही नगराध्यक्षांना पहिल्या दिवसापासून त्यांना फेवर करण्याचा प्रयत्न केला, त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना आजही आणि उद्याही नगराध्यक्षपद हे गावच्या विकासासाठी नको आहे. जर त्यांना विकास कामं पाहिजे होती तर त्यांनी सभा तहकूब करण्याचं एक कारण नव्हतं. त्याच्या अगोदर 3 फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेतील 75 विषयांना आजही
कागद सुद्धा हलवला गेलेला नाही. जर 75 विषय सर्वानुमते मंजूर झालेले होते, अगदी कब्रस्तानमध्ये लाकडी पाट्या देण्या असो की आपल्या स्मशानभूमीमध्ये लाकडं देण्याचा प्रकार असतो, त्याचे सुद्धा आतापर्यंत टेंडर काढले गेले नाही. तिथं फक्त काय केलं गेलं, तिथं फक्त डिझेल चोरी केली गेली. 30 लाख रुपयाचं डिझेल, की ज्या गाड्या ज्या तुम्ही घंटागाड्या आताही पडलेल्या आहेत सिकंदर नाही यांच्या गॅरेजवर, 20 ते 22 गाड्या घंटागाड्या बंद आहे, त्याच्यात कुठल्याही प्रकारचं डिझेल दिलं गेलं नाही. परंतु डिझेल एवढा खर्च झाला, यांच्या खाजगी गाड्यामध्ये यांनी डिझेल चोरी केलेली आहे. आणि आता त्या कचऱ्याचं बिल, कचऱ्याच्या बिलाच्या संदर्भामध्ये जग जाहीर सांगतो, कोणाला कचरा शेड म्हणा, कोणाला काय म्हणा, त्या कचऱ्यातली विष्ठा खाणारे कोण आहे हे आम्हाला माहिती आहे. 50% त्यांनी त्यातली टक्केवारी घेऊन ती बिलं काढण्यात आलेली आहे. आता 23 लाख रुपयाचं लिकेजचं बिल, तुम्ही सर्व पत्रकार बंधू गावाबाहेर भटकतायत, सांगा कुठं कोणत्या ठिकाणी लिकेज केलं की त्याचं 23 लाखाचं बिल निघेल. ह्या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी नेमण्यात येणार आहे. त्याची आम्ही समिती नेमणार आहोत. त्या समितीमध्ये विरोधी पक्षाचा सुद्धा नगरसेवक आम्ही ॲड करणार आहे. आणि अशी चौकशी समिती संपूर्ण भुसावळ शहरामध्ये त्यांनी जिथं जिथं सांगितलं की इथं आम्ही लिकेज तोडलेलं आहे त्या सगळ्यांची पाहणी करून ह्या लिकेजचं करणार आहे. त्यानंतर डिझेलच्या संदर्भामधलं आम्ही ऑडिट करणार आहोत की हे डिझेल कशावर खर्च झालेलं आहे. कारण घंट्या गाडीवर जर 300 रुपयाच्या डिझेलवर दिवसभर गाडी चालते तर यांना 15 लिटर डिझेल कोणत्या हिशोबाने लागलं. 30 लाख रुपयाचं चेक आता आम्ही विनंती करून काढायला लावला का, तर कुठल्याही गाड्यामध्ये डिझेल नव्हतं, अगदी टँकर असोत, फायर फायटर असोत, यासाठी आम्ही ते विनंती करून आपले बागुल साहेब आहेत त्यांनी ते चेक काढला आणि डिझेल देणं सुरू झालेलं आहे. त्यानंतर माननीय वस्त्रोद्योग मंत्री यांनी त्या सह्याद्रीवाले जे ठेकेदार होते पूर्वीचे त्यांना बोलवून हे काम सुरू करण्यासंदर्भामध्ये सूचना दिल्या आणि बाबुल साहेबांनी त्यांना ऑर्डर दिली. त्यामुळे आज शहरभरातलं संपूर्ण कचरा उचलला जातोय. 8 दिवसामध्ये संपूर्ण शहरामध्ये कचऱ्याचे ढीग जमा झालेले होते. ह्या सगळ्या गोष्टीला विरोधी जबाबदार नाही. एकीकडे तुम्हाला कचऱ्याचं चेक काढता येतो, लिकेजचा चेक काढता येतो, डाफ्यांचा चेक काढता येतो, काही आपल्या जे नगरपालिकेची निवडणूक झाली त्याची आवाजच्या संवाददाराचे चेक काढता येते. ह्या सगळ्यामध्ये तुम्ही टक्केवारी काढलेली आहे म्हणून हे काढले. शहराला 8-15 दिवस आरोग्याच्या धोक्यात आणून तुम्ही डिझेलचा चेक का काढला नव्हता, कशासाठी हे सर्व केलेलं होतं. आणि बसल्या बसल्या जागे जणू काही ते मोठ्या सुप्रीम कोर्टाचे वकील आहे याप्रमाणे बोलतात, ज्यांना अधिकार नाही त्यांना अधिकार नाही, यांना अपात्र करेल त्यांना अपात्र करेल, कोर्टाचा आदेश असा आला. ह्या सगळ्या खोल गोष्टी आहेत. तुमचा सर्वांचा इतिहास भुसावळकरांना माहिती आहे. आम्ही आजही सांगतो, उद्याही सांगणार. 4 एप्रिल रोजी सत्ताधारी पार्टीचे नगरसेवक अखिल पिंजारी आणि सोहेल पठाण यांच्यासोबत बैठक होऊन त्यांना आम्ही आमच्या बोलले होते, आम्ही बोलले होते की कुठेतरी 5-5, 10-10 नगरसेवक घेऊन आपण एकत्रित बसून या शहराच्या दृष्टिकोनात सर्वांची कामं झाली पाहिजेत, तुमचे झाले पाहिजे, आमचे नगरसेवकांचे झाले पाहिजे, या दृष्टिकोनाचा आपण निर्णय घेऊ. तर निर्णय घेताना संतोष चौधरींनी त्यात काय टाकायची की फक्त पहिल्यांदा निवडून आलेले नगरसेवक त्या समितीमध्ये असतात. जर गावचा विकास करायचा आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला अनुभवाची गरज पडणार आहे. आमचे नूतन नगरसेवक अजून नगरपालिकाचं कामकाज शिकताय आणि आम्ही त्यांना शिकवण्याची जबाबदारी ती आमची. तुम्ही नका शिकू. आमच्या पक्षाकडनं कोण बोलावं, कोण करावं, काय करावं किंवा आमच्या नेत्यांनी कोणाला काय आदेश द्यावा हा आमच्या पक्षाचा, आमच्या नेत्यांचा आणि आमचा सर्वस्वी अधिकार आहे. त्यामुळे अशा बाहेरच्या माणसाला आम्ही असं करण्याचा, त्यामुळे ते जे काल ते बोलले पत्रकार बंधूंसमोर की सर्व दोन्ही पार्टीने एकत्र, आज बोलून काय पाहिजे. आज अपात्र झाल्यानंतर तुम्हाला हे शहाणपण सुचतंय. यापूर्वी 3 महिन्यापासून जेव्हा आम्ही म्हणत होते किंवा तुमच्याच पक्षाचे नगरसेवक तुम्हाला विनंती करत होते, आमचं सोडा, तुम्ही तुमच्या पक्षाच्या नगरसेवकांचं सुद्धा ऐकलेलं आहे. त्यांच्या पक्षातले सगळे नगरसेवक 2-3 सोडले तर सर्व कंटाळलेले आहेत. त्यांना त्यांच्या वाड्याची कामं होत नाही आहे, त्याचा राग आहे. तिथं बसून त्यांना मिटिंगा चालवायच्या नाही, त्यांना विषय मंजूर करून घ्यायचे नाही, म्हणजे मंजूर झालेल्या कामांच्या निविदा काढायच्या नाही. त्यांना फक्त वरच्यावर जुन्या ऑर्डरीवर काही गटारी करायचे, ढाप्या करायचे, काही डिझेल चोरी करायची आहे, काही टक्केवारी घेऊन जुनी बिलं काढायची आहेत. हे त्याच्यासाठी त्यांना पुन्हा नगराध्यक्षपद पाहिजे. परंतु आमच्यासाठी नगराध्यक्षपद ही सत्ता नसून सेवेची संधी आहे.
जेवढ्या दिवस ही संधी मिळेल तेवढ्या दिवस आम्ही भुसावळकरांसाठी ते वेळ घालवणार आहे. येत्या काळामध्ये कुठला भेदभाव न करता आम्ही केवळ आणि केवळ भुसावळकरांचा विकास हा दृष्टिकोन ठेवणार आहे. दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्याचा लाभ नाही तर नुकसान होत आहे, मान्य आहे. परंतु याचा तुम्ही मूल्यमापन तुम्ही करा की चूक कोणाची आहे. आमची चूक असेल आम्हाला बोला, परंतु जर एकेका वार्डाचे 42 विचारमंजूर होत असतील आणि एखाद्या वार्डाचा नगरसेवकाचे एकही विचारमंजूर होत नसतील तर हा भेदभाव कोण करते, कशासाठी करताय हे तुम्ही स्वतः तपासा. अपात्र झालेले आहेत. अपात्र झाल्यानंतर निवडणूक लागेल. निवडणुकीनंतर भुसावळकर जनता कोणता कौल देते त्याच्यावर पुढचं भविष्य अवलंबून आहे. आज रोजी अशा कोणत्याही गोष्टी करण्यात काही स्वारस्य नाही आहे. त्यामुळे आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे. आम्ही पक्षविरहित राजकारण करणार आहोत. आमच्यासाठी त्यांच्या पक्षातले जेही नगरसेवक असतील ते आमच्यासाठी फक्त नगरसेवक आहे. ते कुठल्या पार्टीचे, कुठल्या पक्षाचे, कुठल्या दलाचे किंवा कोणत्या गटाचे हे आम्ही मानणार नाही. ते त्या भुसावळ शहरातल्या एका प्रभागातून निवडून आलेले, त्यांच्या प्रभागातील कामे झाले पाहिजे. त्यांच्यासोबत आमच्या नगरसेवकांची कामं झाली पाहिजे. ह्या पाठीमागचा आमचा हेतू आहे. बाकी कुठल्याही राजकारणाला आम्हाला तारा द्यायचा नाही किंवा राजकीय वाद करायचे नाही. ज्यांना राजकीय वाद करायचे असतील, ज्यांना तक्रारी करायची असतील त्यांना ते लखलाभ आम्ही तर पत्रकार परिषदेत सुद्धा घेण्याचं आम्ही टाळलेलं होतं बघा मध्यंतरी. परंतु आता मध्येच काहीतरी रजनीताईचं प्रकरण काढायचं. रजनीताईच्या संदर्भामध्ये आता आमचे सगळे सगळे लोक त्या संदर्भामध्ये सांगणार आहे. परंतु पत्रकार म्हणून आम्ही तुमच्याकडे एक आशेनं बघतो की खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं तुम्ही म्हणू शकता आणि तुम्ही म्हणता. पुढे तुमच्याकडे हीच अपेक्षा. हायकोर्टाच्या संभाजीनगर खंडपीठानं दिनांक 5 मे रोजी जो आदेश दिलेला आहे त्या आदेश इंग्रजीमध्ये आहे. त्याचं इंग्रजीतलं मराठी रूपांतर आम्ही तुम्हाला ऐकतो. न्यायालयाचे आदेश याचिकाकर्त्यांनी त्यांच्या जात पडताळणी रद्द करण्याच्या आदेशाला आव्हान दिलेले. म्हणजे गायत्री गौर यांचं जे त्यांनी जात पडताळणी केलेली साठी जे दिलेलं होतं, जे अपात्र ठरवलेलं आहे त्याला त्यांनी संभाजीनगर खंडपीठामध्ये आव्हान दिलेलं आहे. 1 नंबर. 2 नंबर, प्रतिवादींना नोटीस देण्यात येत असून 14/7/2026 रोजी परत येण्यास सांगितलेले. म्हणजे त्यांना 5 तारखेला खंडपीठाने 14 जुलै ही तारीख देण्यात आली. त्याच्यात माननीय GCB प्रतिवादी 1, 2, 3 हे वकिलांचे नाव आहे. त्याच्यानंतर त्याच्यातला 3रा नंबरचा मुद्दा लक्षात घ्या. पुढील सुनावणीपर्यंत रिटर्नेबल डेटपर्यंत याचिकाकर्त्या म्हणजे ज्या याचिका करताय म्हणजे गायत्री गौर यांच्या विरोधात कोणतीही फौजदारी कारवाई करू नये. कोणती कारवाई करू नये? फौजदारी. म्हणजे जे त्यांनी जात पडताळणी समितीसमोर खोटे कागदपत्र सादर केलेले, ज्याच्यावर ताशेरे उडवले गेलेले, त्याच्यावर त्यांच्या भविष्यात त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे. परंतु तो जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करू नये असा अर्थ होतो. हां, त्यानंतर त्याच्या पुढच्या याच्यात दिलेलं आहे तसेच वादग्रस्त आदेशानुसार घेतलेली सर्व पावले म्हणजे नगरपालिकेच्या नगराध्यक्षाची निवडणुकीपर्यंत या याचिकेच्या अंतिम निकालावर अवलंबून राहतील. याचा अर्थ असा होतो की या संदर्भामध्ये जेही निर्णय घेतले जातील ते अगदी हे बघा कुठेही आता निवडणुका फारशा लांबत नाही. भडगाव नगरपालिका आपल्या गेरोंड नगरपालिकेचा एक नगरसेवक अपात्र होताच 15 दिवसात तिथे निवडणूक लागली होती. ह्या सुद्धा निवडणुकीची तयारी शासनाने केलेली आहे. या संदर्भात हालचाली सुरू आहे. म्हणून त्याचा जर निकाल समजा एखाद्या वेळेला एखादा नगराध्यक्षाची निवडणूक लागली तरी आणि त्याच काळामध्ये जर याचा काही दुसरा निकाल लागला तर हा निकाल त्याला बाधित राहील आणि ती निवडणूक रद्द होऊ शकते. त्याचा अर्थ असा होत नाही की आता चालू असलेल्या प्रक्रियेला स्थगिती, असा अर्थ होत नाही. हे अगदी मी म्हणतो म्हणून मानू नका. तुमचा एखादा वकील असेल त्याच्याशी तुम्ही चर्चा करा. परंतु ह्या गोष्टीचं ते इंग्रजीत असल्यामुळे त्याचा मराठी अनुवाद न करता फक्त स्थगिती आहे, आम्हीच नगराध्यक्ष आहे आणि कोर्टानं स्टे दिलेला आहे अशा वल्गना आणि अशा अफवा या शहरात पसरवल्या जात आहेत. अशा अफवांवर भुसावळकर आता विश्वास ठेवणार नाही. पत्रकार बंधूंना माझा नमस्कार. मला माजी नगराध्यक्ष गायत्री गौड ताईंना एक प्रश्न करायचा आहे की त्या नेमकं काय आहेत, SC आहे का OBC आहे? आरक्षण सवलत घेताना ते SC होता, सहानुभूती मिळवायला ते OBC होता. आता मी SC म्हणून मागासवर्गीय म्हणून जर येता तर मग तुम्ही OBC वाल्यांवर का टार्गेट करता? म्हणता की लेवा पाटीलची सून चालत नाही,
सवलतीसाठी SC, सहानुभूतीसाठी OBC. त्याच्यानंतर तुम्ही आमच्या मंत्री साहेबांवर आरोप करता की ते माझ्या कागदपत्रांमध्ये फेरफार करता. अहो, ही लढाई हक्काची आहे. तुम्ही जर एखादा मागासवर्गीयाचा हक्क हिरावत असेल तर त्याच्यासाठी कोणाला तरी पुढाकार घ्यावाच लागेल. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही माजी नगराध्यक्षपदात भूषविलेलं आहे. तुमच्या मागच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये तुम्ही जी आमच्या रजनीताईंबद्दल एकेरी भाषा वापरता हे तुम्हाला शोभतं का? त्या रजनीताई तुमच्यापेक्षा वयाने, मानाने, सन्मानाने, पदाने मोठ्या आहात. कमीत कमी तुम्ही त्या गोष्टीचा परत एकदा भान ठेवा आणि आमच्या ताईंसोबत असा एकेरी शब्दाचा वापर करू नका. का तर तुमच्या ह्या कालच्या कॉन्फरन्समधून तर दिसून येतं आहे की अपात्रता तुमच्या जिव्हारी लागलेली आहे आणि ते तुमच्या भाषणातून, बोलण्यातून क्लिअर होतात. सांगू इच्छितो की रजनीताईंचा जो दाखला आहे त्याच्यावरती आक्षेप घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, परंतु त्यांच्याकडं पूर्ण माहितीगिरी नाही आहे. ते कोणाच्या सांगण्यावरनं माहिती मांडतात असं मला वाटतं आहे. त्यांना पूर्ण माहिती जर पाहिजे असेल तर मी डॉक्युमेंट्ससह त्यांच्याकडे देण्यास तयार आहे. का रिकामा खर्च करायचा आणि टाईम वेस्ट करायचा? त्यांचे वडील, त्यांचं पूर्ण फॅमिली ही फेसपूरमध्ये राहायला गेला 1945 पासून राहायला तिथं होते. ते स्थानिक तिथं आज पण भाविस्कर नावाने त्यांची प्रॉपर्टी तिथं आज पण आहे. पण कामधंदा आणि उद्योगाच्या याच्याने ते सुरतमध्ये रहिवासी झाले होते. आज पण त्यांचे सर्वेचे कागदपत्र आहे ते प्रॉपर फेसपूरचे आहे. त्यामुळे असं काही गोष्टी लोकांचा संभ्रम म्हणून पुढे आणू नका. आणि आज त्या गोष्टीचा काही आणून काही फायदा पण नाही आहे. कारण की ते कोणत्या निवडणुकीत उभे राहत नाही आहे की उभे राहायचा वेळ आलेला नाही आहे किंवा ते कोणत्या पदावरती ते जाण्यासाठी काही अर्ज केलेला नाही आहे. तर आधी कागदाची चौकशी करा, त्यानंतरच असं काहीतरी आपण विषय मांडा. कारण नसताना लोकांना अडगळीत टाकू नका. मी रिक्वेस्ट करेल आणि तुम्हाला जेही कागद लागत असणार रजनीताईबद्दल त्यांनी आम्हाला सांगावं आणि आम्ही त्यांना पूर्ण कागदाची पूर्तता करू आणि ते कागद घेऊन त्यांना कोर्टात जावं किंवा समितीकडे जावं आणि चौकशी करावी. कारण नसताना कागदावरती बोट ठेवू नका. त्यांचे कागद 100% व्हॅलिड आहे, कोणत्याच प्रकारे अनव्हॅलिड नाही आहे. कारण नसताना आमच्या गाठीताई भंगाळ्यांना बोललं गेलेलं आहे, म्हणजे आपण म्हणतो अटकवण्यात आलेलं आहे. ते एक चांगल्या घरातले, त्यांची प्रतिभा एक चांगल्या प्रकारची आहे, पण कारण नसताना त्यांना उलटं, कारण नसताना कोर्टाच्या फेऱ्या मारायला लावत आहे, कारण नसताना काहीतरी चुकीचं संभ्रम करण्यात लावत आहे. त्यांच्याकडं मी आधी बोललो होतो की त्यांच्याकडं कागदपत्र नाही आहे. तर आमच्याकडे कागदपत्र त्यांचे आहे, आम्ही स्वतः तुम्हाला सबमिट करायला तयार आहे. बस एवढं सांगेल की तुम्हाला जेही कागद लागतील त्यांनी कॉल करावा, आम्ही त्यांना पूर्ण कागदाची पूर्तता करू. कुठं जाण्याची आवश्यकता आणि कोणाकडे जाण्याची आवश्यकता. त्यांनी प्रूफ दाखवलं त्या ठिकाणी की बाबा संजू भाऊंचं नाव लागलं ताईंच्या पुढे, असं काही तो नियमच आहे. तुम्ही चौकशी करा, तो नियमच आहे. 1950चा तो नियमच आहे की यावेळी SC आणि SCचा विवाह राहतो त्यावेळी त्या कागदानुसार तो सर्टिफिकेट तिथं जनरेट होतो आणि आईवडिलांचे ते कागद आहे त्यांचे ते फेसपूरचे, त्यानुसार ते सर्टिफिकेट तयार झालेलं आहे. याची बी आपण चौकशी करावी. इथं जे आहे ते SC आणि OBC लग्न विवाह आहे. हा SC आणि SC लग्न विवाह आहे. दोन प्रकार वेगळे वेगळे आहे. त्यामुळे तिथं त्या नावानुसार ते सर्टिफिकेट मिळतं आणि त्यांचे आईवडील ऑलरेडी फेसपूरचे आहे. याची व्यवस्थित चौकशी करावी. त्यानंतर अजून पण त्याची वडलोपडली प्रॉपर्टी आहे मेन एरियामध्ये, असं की विकली त्यांनी तिथंच आहे अजून पण त्या ताईंची. त्यामुळे असे कोणतेही आरोप करू नका. रेखाताई चौधरींचं सर्टिफिकेट कोणत्या नावानं आहे? रेखा संतोष चौधरी नावानंच आहे ना. त्याच्यामुळे तो काही विषय नाही आहे. पतीच्या नावानं सर्टिफिकेट मिळतं. माझ्या स्वतःच्या पत्नीचं सुद्धा मीना युवराज लोणारी नावानं आहे. परंतु कागदपत्र हे वडिलांचेच वापरले जातात. ज्याचं लग्नाचं रजिस्टर मॅरेज म्हणजे लग्नाची ज्याची नोंदणी झाली किंवा गॅजेट केलं त्याला असं नाव बदलून मिळतं. हा कायदा आहे. असं काही त्याच्या पाठीमागचं काही खूप मोठं षडयंत्र आहे, कारस्थान आहे, अशा गोष्टीला काय अर्थ नाही. सर्व जनतेला मी सांगू इच्छितो, आता या बऱ्याच दिवसापासून आपण बघत असाल विरोधकांकडून अशी अफवा पसरवली जात आहे की बुवा भारतीय जनता पार्टी किंवा आमचा संजूभाऊ सावकारे असतील किंवा आम्ही सर्व पदाधिकारी असू आणि सर्व लेवा समाजाच्या विरोधी आहोत किंवा द्वेषी आहोत आणि जाणीवपूर्वक आम्ही लेवा समाजाच्या एखाद्या सुनेला किंवा मुलीला हक्क मिळू नये म्हणून आमच्याकडनं प्रयत्न होत आहे. हे संपूर्ण खोटं आहे. तुम्हाला मी सांगू इच्छितो, भारतीय जनता पार्टीचा एक जबाबदार पदाधिकारी म्हणून की भारतीय जनता पार्टीने आजपर्यंत आपला जो हा भाग आहे लेवा बहुल असल्यामुळे आजपर्यंत खासदारकीची वायजी महाजन सरांपासून असतील, वायजी महाजन सर असतील, हरिभाऊ जावळे असतील, रक्षाताई खडसे असतील, गुणवंतराव सरोदे असतील,
तसेच आपल्या भुसावळच्या नगराध्यक्ष माधुरी फालक असतील, आमचे मराठे काकू त्या होत्या, रमण भाऊ घोडे असतील, निळू वारंबे असतील. म्हणजे आजपर्यंत भारतीय जनता पार्टीकडूनच सगळ्यांना न्याय मिळालेला आहे आणि निश्चितच लेवा समाजालाही नेतृत्व द्यायचा प्रामाणिक प्रयत्न भारतीय जनता पार्टीनेच केलेला आहे. त्यामुळे कोण द्वेषी आहे आणि कोणाच्या मनात पाप आहे हे लोकांनी समजून घ्यायला पाहिजे. आणि आता नवीन पिढीला बऱ्याचशा गोष्टी माहीतही नसतील की काही 10-20 वर्षापूर्वी समाजावर किती अन्याय झालेला आहे भुसावळमध्ये आणि कोणत्या पद्धतीने झाला आहे. हा सर्व आपल्या समाजाने समजून घ्यायला पाहिजे. आणि जी ही नरेटिव्ह पसरवली जाते किंवा समाज द्वेषी आहेत, लेवा पाटील द्वेषी आहेत, असं काहीही नसून समाजाला न्याय हा फक्त भारतीय जनता पार्टीनेच दिला आहे. मागेही दिला आहे, आताही देते आणि पुढेही भारतीय जनता पार्टीच न्याय देणार. आज परीक्षित भाऊंनी काही मुद्दे मांडलेले आहेत. खरं म्हटलं म्हणजे सर्वाधिक लेवा पाटील समाजाचे नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीतर्फे निवडून आलेले आहेत. संतोष चौधरींची राजकीय कारकिर्दी त्यांनी स्वतः चेक करावी की लेवा पाटलांच्या द्वेषावर अवलंबून आहे. त्या काळामध्ये 2001 ते 2016पर्यंत ह्या भुसावळ शहरातल्या किती लेवा पाटलांच्या जमिनीवर आरक्षण टाकलं गेलं आणि त्याद्वारे त्यांना कसा त्रास देण्यात आलेला आहे याचं मी म्हणतो म्हणून विश्वास ठेवू नका. नगरपालिकेमध्ये रेकॉर्ड पालक असतील, भारंबे असतील, वारके असतील, पाटील असतील, ह्या सर्व लोकांवर कोले असतील, ह्या सर्व लोकांना त्यांच्या जागेवर आरक्षण टाकून त्रास कसा देण्यात आलेला आहे. हेमराज घोडे यांच्यावर हल्ला करून त्यांचा कसा मारण्याचा प्रयत्न केला किंवा निडूपंची यांना मारण्याचा कसा प्रयत्न केला हे भुसावळकरांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे गायत्री गौर जरी निवडून आल्या असतील, त्यात काही समाज बांधवांनी काही टक्के मतदान केले असेल तर हे सर्वस्व श्रेय नाथाभाऊंचं आहे. नाथाभाऊंच्या म्हणण्यानुसार समाजाच्या काही लोकांनी मतदान केलेलं असेल. त्या संतोष चौधरींचा स्वतःचा काही वाटा नाही आहे. त्यामुळे उगीच फुकटचं श्रेय कोणी घेऊ. काम करत आलोय, काम करत राहू, काम करत आलोय, काम करत राहू, काम करत आलोय, काम करत राहू. जनसेवा जन कल्याण आपल्या दादाचा वारा, साथीनं साजरा करू महाराष्ट्र स्वाभिमानाचा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.